गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरामध्ये हाय प्रोफाईल व्यापाऱ्यासह दोघांनी तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार केलाय। पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर व्यापाऱ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईतल्या मरीन लाईन स्टेशनजवळ इमारतीचा काही भाग कोसळलाय। या दुर्घटनेत 3 जण जखमी झालेत। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। सांताक्रूज कलिना वाकोला उड्डाणपुलावर खड्डे आहे, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय। प्रवाशांना आणि वाहन चालकांना याच खड्डेमय रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वारकरी संप्रदायाचे संग्राम बापू महाराज भंडारे यांना धक्काबुक्की झाली होती। या प्रकरणी निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको केलाय। आरोपींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे। गोदुताई परुळेकर वसाहती मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या वसाहतीमध्ये मलनिस्सारण आणि सांडपाणी व्यवस्था नाहीये, त्यामुळे पायाभूत सुविधा द्या अशी मागणी या वसाहतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी पायाभूत सुविधा देण्याचं आश्वासन दिलंय। सोलापुरात 14 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताच पोलिसांनी सूत्र हलवत मुलीला साताऱ्यामधील कराड येथून ताब्यात घेत आरोपींना अटक केली आहे। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी बाळासाहेब थोरातांना इशारा दिलाय। यामुळे महाराष्ट्रातल्या एकाही कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा असं भोसलेंनी म्हटलंय। श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईत आणण्यात आली आहे। या तलवारीचं प्रदर्शन 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी या ठिकाणी होणार आहे। 25 ऑगस्टला नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी संघटना एकवटणार आहेत। आदिवासी विराट मोर्चा निघणार आहे। गेल्या 40 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारनं दखल न घेतल्यानं आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत। पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ नवीनच सुरू झालेल्या पबमध्ये युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। याविरोधात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ घातला। नशेतील तरुणांकडून अपघात होतात, मारहाण केली जाते असा आरोप करण्यात आलाय। नागपूरच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील फ्लॅश ओव्हरमध्ये अपघात झाला। यात 2 कंत्राटी कर्मचारी गंभीर भाजलेत। ऑरेंज सिटी रुग्णालयात जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत। सचिन भगत, देवाची कुबडे आणि वैभव सोनुले जखमींची नावं आहेत। या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली जाते। छत्रपती संभाजीनगर मार्गे जाणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून लवकरच ई वाहनांना टोल न देता प्रवास करता येणार आहे। ई वाहनं टोल फ्री होण्यासाठी परिवहन विभागाची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे। समृद्धी महामार्गाबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि अटल सेतूवरही ई वाहनांचा प्रवास टोल मुक्त होणार आहे। रद्या नागपुरात 36 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। 19 ऑगस्ट सकाळी 10 ते 20 ऑगस्ट रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील। प्रतापनगर, खामला, लक्ष्मीनगर, टाकळी, जैताळा, त्रिमूर्तीनगरसह निम्म्या नागपुरात पाणी पुरवठा बंद असेल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेतील त्रुटीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेला आदेश नागपूर खंडपीठानं रद्द केलाय। केवळ राज्य शासनाच्या युक्तिवादाच्या आधारावर मॅटनं हा निर्णय दिला होता, मात्र उच्च न्यायालयात एमपीएससीनं राज्य शासनाचा भाग नसल्याचा युक्तिवाद केलाय। दौंडमध्ये कवयित्री माधुरी काकडे निर्मित मधुसिंधू काव्य प्रकारातील 26 कवयित्रींच्या 27 काव्यसंग्रहांचा एकाच वेळी एकाच मंचावर प्रकाशन झालंय। वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं।